आज आपण एकनाथी भागवत अध्याय पहिला ओवी 31 ते 40 घेणार आहोत. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवन पुत्र अंजनी सूत महारुद्र हनुमान महाराज की जय. राधे श्याम. श्री गणेशा नमा, श्री कृष्णाय नमा, श्री सरस्वते नमा. जेथे अमीपणाचा अभाव तेथे अतुंपणा कैंचा ठावो, याहीवरी करी निर्वाहो, अगम्य भावो निरूपणीय. एकनाथ महाराज म्हणतात, माणसात जेथे मीपणाचाच अभाव निर्माण होतो, तेव्हा तेथे अतुंपणाला म्हणजेच इतरांचा कोण विचार करून ठाव देणार. असे असले तरी या विषयानुसार काही अतर्क्य प्रसाद ती भरून टाकीत आहे. जैशा सागरावरी सागर्य, चालती लहरींची या लहरी, तैसे शब्द स्वरूपाकार्य, स्वरूपावरी शोभती. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये खाली वर होत, लाटांवर लाटा उसळतात, त्याप्रमाणे मनातील विचारही आत्मस्वरूपावर स्वरूपाकार शब्दांच्या विचारात लहरींवर लहरी शोभत आहेत. जैशा साखरेची या कणिका, गोडीये भिन्न नव्हती देखा, तैसे निरूपण्ये रसाळ सुखा, ब्रह्मरसे देखा समवृत्ती. ज्याप्रमाणे साखरेचे कण गोडीहून वेगळे नसतात, त्याप्रमाणे निरूपणाचे शब्दही ब्रह्मरसाने भरलेले असल्यामुळे ब्रह्मपेक्षा वेगळे नसतात. तेथे अमीपणेंशी सरस्वती, वैसविले एका ताटे रसवृत्ती, तेणे अभिन्न शेष देवनी तृप्ती. ते हे उद्गार येती कथेचे. तेथे ब्रह्मानंद रसवृत्तीने अमीपणाबरोबर सरस्वतीलाही एकाच ताटांत बसविले आहे. त्या योग्य अभिन्न भावाच्या शेषाने तृतीची ढेकर आल्यामुळेच या कथेचे उद्गार बाहेर येत आहेत. आता वंदू ते सज्जन, से का आनंद चितघन, वर्षताती स्वानंद जीवन, संतप्त जन निववावया. आता संतप्त जनांस निवविण्याकरिता स्वानंद जीवनाचा वर्षाव करणारे, चिदानंदाचे केवळ मेघच, असे जे सज्जन त्यांना वंदन करू. ते चैतन्याचे अलंकार, किय ब्रह्मविद्येचे शृंगार, किय ईश्वराचे मनोहर, निज मंदिर निवासा. ते चैतन्याचे अलंकार, किंवा ब्रह्मविद्येचे शृंगार, किंवा ईश्वराचे राहावयाचे मनोहर मंदिरच होत. ते अधिष्ठाना अधिवासू, की असुखासही सोल्हासू, विश्रांतीसी विश्वासू, निज रहिवासू करावया. ते ब्रह्मवस्तूचे निवासस्थान, अथवा सुखाचा पूर्णोल्हास, किंवा विश्रांतीला राहावयाची पूर्ण भरणवशाची जागा आहेत. किय ते भूतदयार्ण, किय माहेरा अलीकडनं, ना ते निर्गुणाचे अवयव, निज गौरव स्वानंदा. किंवा ते भूतदयेचे सागर, करुणेचे माहेरघर, किंवा ते स्वानंदाचा गौरव करणारे निर्गुणाचे सगुण अवयवच होत. नाते डोळ्यातील दृष्टी, की अतिचीही देखणी पुष्टी, की असंतुष्टीसी तुष्टी, चरणांगुष्ठी अजयांचे. किंवा ते डोळ्यांतील दृष्टी, किंवा तिचीही देखणी पुष्टी, किंवा ज्यांच्या चरणांगुष्ठामध्ये असंतुष्टीलाही तुष्टी मिळते. ते पाहती जयांकडे, त्यांचे उगवे भवसांकडे, परब्रह्म डोळ्यांपुढे, निज निवाड्या उल्हासे. असे ते ज्यांच्याकडे पाहतात त्यांचे भवसंकट दूर होत असते, आणि त्यांच्या डोळ्यांपुढे परब्रह्म आपोआप प्रगट होते.